आज मी तुम्हाला मिनी आदमापूर दाखवते, तर हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काय विसरू नका. तर त्याआधी आता तुम्हा सर्वांना माहीतच आहे, वटपौर्णिमा जवळ आली. आता वटपौर्णिमा जवळ आल्या म्हणल्यानंतर साडी तर घेतलीच पाहिजे, म्हणून साहेब पहिल्यांदा मला साडी घ्यायला गेले. आता तुम्हा बायकांचं माहीतच आहे की एक वस्तू घ्यायची म्हटलं तर किती चाप असतात. तोच हा माझा प्रकार. तर 1.5 ते 2 तास मी एक साडी घ्यायला फक्त घालवले. 1.5-2 तासात फायनली एक साडी सिलेक्ट केली. साडी घेऊन मी गाडीत आल्यानंतर साहेबांनी खेकडा भजी आणलेली, तर ती खेकडा भजी खाऊन वगैरे घेतली. आणि किराणा पण घ्यायचा होता मला, म्हणून किराणा पण घेऊन घेतला आणि तो गाडीत भरून घेतला. आता आमच्या पोटाचं तर झालं, आता गाडीच्या पण पोटाचं बघितलं पाहिजे, म्हणून पेट्रोल घालायला गेलो. पेट्रोल पण घालून वगैरे घेतलं. आणि ते झाल्यानंतर एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. चहा वगैरे पिऊन झाला. आता लागलो आम्ही रस्त्याला देवाच्या. आता हे अचानक ठरलेलं प्लॅनिंग होतं, काय ठरवून आम्ही घरातून बाहेर पडलेलो नव्हतं, तर फक्त साडीच घ्यायला गेलेलो, पण देवाकडे गेलो शेवटी. आणि फायनली त्या ठिकाणी पोहोचलो. आता हे ठिकाण कुठं आहे तर मिनी आदमापूर आहे. हे सांगली जिल्ह्यात वसलेलं आहे. लोकरेवाडी गावात, म्हणजे लोकरेवाडी एक गाव आहे. त्या गावात हे कवठे महाकाळला जाताना रोड, त्या रोडवर हे गाव वसलेलं आहे. तर तिथं मिनी आदमापूर म्हणून हे संबोधलेलं आहे. आता ह्या देव्यांच्या मूर्त्या बघा, अतिशय खूप मस्त, म्हणजे इतकं छान आहे का नाही बांधकाम. पाषाणात केलेलं आहे सगळे बांधकाम वगैरे. आता आपल्याला 4-5 प्रकार फक्त देव्यांच्या माहीत असतात, पण इथे 108 मिनिमम काहीतरी प्रकार दाखवलेले आहेत. आणि प्रत्येक प्रकाराच्या वरती असं त्यांचं नाव, कोणत्या राज्यात आहे ते तसं लिहिलं, त्यांचा अवतार तो दाखवलेला आहे. आणि हे 5 पिंड आहेत. तर इतकं मस्त आहे ना, बघण्यासारखं इतकं आहे. तुम्ही पण इथं नक्की भेट जाऊन देऊ शकता आणि बघू शकता. तर प्रत्येक प्रकार इथं दाखवून त्याचं नाव, ते कोणत्या राज्यात आहेत असं सगळं ते संबोधलेलं आहे. म्हणजे खूप मस्त आहे, जिवंत देखावा असल्यागत आहे ते. म्हणजे शब्दच नाहीत फुटत. हे एका व्यक्तीने केलेलं आहे फक्त, विनायक मामा म्हणून आहे. सगळं हे देणगीतनं आलेलं आहे आणि ते देणगीतनं सगळं झालं आहे. आता आम्ही जात होतो तेव्हा फक्त एकच मंदिर होतं, आता अनेक मंदिरं हे सगळं मागून झालेलं आहे. फक्त बाळूमामांचं मंदिर होतं. आणि फायनली आपण आता हे बाळूमामाच्या मंदिरात पोचलेलो आहे. आता मला बाळाला काही घेऊन एवढं शूट काही घेता आलं नाही, त्यातून पण मी घेण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे बाळूमामाचं मेन मंदिर आहे बघा. तर इथं पण खूप मस्त आहे. इथं पण 108 का काहीतरी पिंड आहेत कडनं. ते पिंडांच्या पण नाव प्रत्येक पिंडाच्या वरती नाव त्याचं लिहिलेलं आहे. हे दत्ताचं मंदिर आहे शेजारी. आणि त्यांच्या गावाला काय काय मिळालेले पुरस्कार हे तर असं त्यांनी लावलेत सगळे पुरस्कार, कुठले कुठले पुरस्कार मिळाले. ते झाल्यानंतर आता तुम्हाला दाखवते खंडोबाचं मंदिर. हे खंडोबाचं मंदिर आहे आणि हा सगळा मंदिराचा आवाका आहे. आता एवढं काय दाखवता आलं नाही का, तर रात्र झालेली, त्यातनं पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही जाऊन बघू शकता नक्कीच. हे बालाजीचं मंदिर आहे. हे तर अतिशय खूप सुंदर मूर्ती इथल्या घडवलेल्या आहेत बघा ना. खूप म्हणजे खूप सुंदर मूर्त्या. आता हे कलाकार सगळे बाहेरचे आहेत आणि सगळं पाषाणातलं काम असल्यामुळं हातोडीनं तोडून दगडात काम केलेलं आहे. आणि येताना एका ठिकाणी जेवण करायला थांबलेलो, विठ्यात गोल्डन करी नावाचं आहे, शुद्ध शाकाहारी. तिथलं पण जेवण खूप मस्त होतं. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला काय विसरू नका. आणि असा काही आजचा दिवस होता माझा. ते झाल्यानंतर तिथंच स्वामींची मूर्ती होती, म्हणजे अशी एक खूप सुंदर होती. आणि तिथं ते फिश टँकमध्ये फिश असे इतके क्यूट होते की नाही बासच. तर आजच्यासाठी बस एवढंच. बाय.